नमस्कार मंडळी. आज आमच्याकडे कुवारी पूजन होतं, तर त्याची तयारी सकाळपासून चालू होती. म्हणजे सकाळची साफसफाई, देवपूजा झाली होती आणि भावकीतल्या बायका आल्या होत्या जेवण करायला. त्याची सगळी तयारी चालू होती. आणि आमच्याकडे कुवारी पूजन किंवा काय असेल तर पानं काढतात देवासाठी. आणि ही पानं गावदेवीसाठी असतात, घरातल्या देवांसाठी असतात आणि तुळशीजवळ असतात. आणि मग बाकीच्या बायका जेवणाची तयारी करत होते. चुलीवर जेवण करायचं होतं ना, म्हणून माझी वहिनी टोपाला लेवण घेत होती. म्हणजे असं राखाडीचं लेवण घेतलं की टोप करपत नाही, काला काला होत नाही जास्त. आणि बाकी सर्व मावशी काकू ह्या भाजी चिरण्यामध्ये बिझी होता, भाजीची तयारी करण्यामध्ये. आणि हा आमचा चुटकू रडत होता, कॅमेरे समोर आल्याबरोबर शांत झाला. त्याचं काही खाऊच चालू होता, खाऊ खाणं. आणि ही ते चुलीवर डाळ शिजत होती. डाळ शिजतेच आहे तोवर आईने ना ओटीची तयारी केली नव्हती. म्हणजे कुवारी पोरी आल्यानंतर की लगेच ओटी भरायला बरं. गॅसवरती पापड तळून घेतला आणि कारण चुलीवरती करपतात ना म्हणून. आणि भाजीसाठी जो मसाला तयार केलेला पण तेवढ्यातच लाईटीची खूप वेळ वाट बघितली पण आलीच नाही. मग मावशीने जुगाड करून खलबत्त्यामध्ये बारीक केला मसाला. मग भाजी चुलीवरती शिजायला टाकली, नाही तर तोपर्यंत तसेच होती. आणि जेवण झाल्यावरती मग आईने घरातल्या देवांचे नैवेद्य काढले. 7-8 तरी नैवेद्य असतात आमच्या घरचे. आणि मग शाळेतून पोरी आल्या, त्यांचं पूजन केलेलं आणि मग डायरेक्ट जेवायलाच वाढलेलं. मग आजचा हा छोटासा ब्लॉग इथेच संपते. भेटूया पुन्हा. चलो बाय.